नमस्कार. विचार करा की धर्माबद्दल आपण आजवर जो विचार करत आलोय तो चुकीचा असेल तर? आज आपण अशाच एका क्रांतिकारक सिद्धांतावर नजर टाकणार आहोत जो धर्माकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. आता बघा, धर्म हा शब्द ऐकला की आपल्याला डोळ्यासमोर काय येतं? देव, मंदिर, प्रार्थना, पूजा, साहजिकच आहे. पण एक प्रश्न आहे, धर्म म्हणजे खरंच फक्त देव असतो का? जवळपास 100 वर्षांपूर्वी एका मोठ्या समाजशास्त्रज्ञाने ह्यावर एक अगदी वेगळा, धाडसी विचार मांडला होता. पण त्यांच्या त्या थिअरीकडे जाण्याआधी हेच समजून घेऊया की त्या काळात धर्माबद्दल काय विचार केला जात होता. तर डुर्खाइमच्या आधी धर्माचा उगम कसा झाला याबद्दल 2 मुख्य सिद्धांत खूप प्रचलित होते. बघूया ते काय होते. हो, हे दोन्ही सिद्धांत असं मानत होते की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे आदिम काळात माणसाला जे अनुभव आले त्यातूनच धर्माचा जन्म झाला. त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं माणसाच्या अनुभवातून आलेलं आहे. यातला पहिला सिद्धांत होता ॲनिमिझम, म्हणजे आत्म्याचा सिद्धांत. हा एडवर्ड टायलर यांनी मांडला. आता त्यांच्या मते काय होतं की आधी मानवाला काही प्रश्न पडले की अरे, जिवंत शरीर आणि मृत शरीर यात फरक काय, आणि स्वप्नात आपल्याला मेलेली माणसं का दिसतात. या अशा बौद्धिक कुतूहलातून त्याला आत्मा ही कल्पना सुचली की शरीर जरी मेलं तरी आत्मा जिवंत राहतो, आणि हा आत्मा कसा असतो तर अदृश्य पण खूप शक्तिशाली. आणि मग ह्याच आत्म्याच्या भीतीतून पूर्वजांची पूजा सुरू झाली आणि तिथूनच धर्माचा पाया रचला गेला, असं या सिद्धांताचं म्हणणं होतं. आता दुसरा सिद्धांत होता नॅचरलिझम, म्हणजे निसर्गाचा सिद्धांत. हा मांडला मॅक्स म्युलर यांनी. आणि यानुसार धर्माचा उगम बौद्धिक नाही तर भावनिक संकटातून झाला. म्हणजे विचार करा, आदिमानवाने निसर्गाची रौद्र रूपं पाहिली असतील, ज्वालामुखी, प्रचंड वादळं, विजांचा कडकडाट. ह्या सगळ्या अनाकलनीय आणि भीतीदायक शक्तींना त्याने देव मानलं, त्यांना माणसांसारखं रूप दिलं. अगदी सोपं उदाहरण म्हणजे पावसासाठी इंद्रदेव. थोडक्यात काय, तर निसर्गाच्या भीतीतून धर्माचा जन्म झाला, असं नॅचरलिझम सांगतो. तर इथे आपण पाहू शकतो की हे दोन्ही सिद्धांत म्हणजे अनाकलनीय गोष्टींना समजून घेण्याचे 2 वेगवेगळे प्रयत्न होते. एकात बुद्धी वापरली गेली, आत्म्याची कल्पना आली, तर दुसरात भावनांचा कल्लोळ होता, निसर्गालाच देव मानलं. पण एक गोष्ट कॉमन होती, दोन्ही सिद्धांतांच्या मुळाशी होती फक्त आणि फक्त भीती. म्हणजे बघा, एका बाजूला ॲनिमिझम, ज्याचा उगम बौद्धिक कुतूहलातून आणि मृतांच्या भीतीतून झाला, आणि दुसऱ्या बाजूला नॅचरलिझम, जो भावनिक संकटातून आणि निसर्गाच्या भीतीतून आला. पण दोन्ही सिद्धांतांचा शेवटचा निष्कर्ष एकच होता की धर्म हा एका काल्पनिक गोष्टीच्या भीतीतून जन्माला आला. पण इथेच आपल्या कथेला एक जबरदस्त वळण मिळतं, कारण एमेल डुर्खाइम नावाचे एक समाजशास्त्रज्ञ यावर एक मोठा आक्षेप घेतात. आणि इथेच एंट्री होते एमिल डुर्खाइम यांची. ते समाजशास्त्रज्ञ ज्यांनी धर्माबद्दलच्या ह्या प्रचलित कल्पनांना थेट आव्हान दिलं. डुर्खाइमचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणाले होते की जर आधीचे सिद्धांत खरे मानले तर मग धर्म म्हणजे एका सामूहिक भ्रमाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे काय, तर सगळे लोक मिळून एका अशा काल्पनिक गोष्टीला घाबरत आहेत जी अस्तित्वातच नाही. हे त्यांना पटत नव्हतं. त्यांचा युक्तिवाद खूप महत्वाचा होता. ते म्हणाले, अहो, धर्म ही काही हवेतली गोष्ट नाहीये, ही एक सामाजिक वस्तुस्थिती आहे. त्याचे सण, उत्सव, विधी हे सगळं आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो. ते खरं आहे. मग एवढ्या खऱ्या, एवढ्या वास्तव गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्ही काल्पनिक भीती देऊन कसं काय करू शकता? त्यांचा मुद्दा स्पष्ट होता. खऱ्या गोष्टीचं कारण सुद्धा खरं आणि वास्तवच असलं पाहिजे. ठीक आहे, मग जर भीती हे कारण नसेल तर धर्माचं खरं कारण आहे तरी काय? हे रहस्य उलगडण्यासाठी डुर्खाइमने एक वेगळीच पद्धत वापरली. त्यांनी ठरवलं की आपण धर्माचं सगळ्यात साधं, अगदी प्राथमिक स्वरूप शोधूया. आणि ते कुठे मिळेल? तर जगातल्या सगळ्यात साध्या समाजात. आणि हा शोध त्यांना घेऊन गेला थेट ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागात अरुंटा नावाच्या एका आदिवासी जमातीकडे. ड्युर्खाइम यांना खात्री होती की या जमातीच्या अभ्यासातून धर्माचं मूळ, त्याचं खरं स्वरूप आपल्याला नक्की सापडेल. अरुंटा जमातीचा अभ्यास करताना ड्युर्खाइम यांच्या लक्षात एक खूप मूलभूत गोष्ट आली. ती म्हणजे जगातला कोणताही धर्म असो, तो जगाला 2 भागांमध्ये वाटून बघतो. एक म्हणजे पवित्र, म्हणजे अशा गोष्टी ज्या खास आहेत, वेगळ्या आहेत, ज्यांना खूप मान दिला जातो. आणि दुसरं म्हणजे लौकिक, म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातल्या सामान्य दैनंदिन गोष्टी.
ड्युरखाइम म्हणाले की धर्माचा खरा पाया हा देव नाही तर पवित्र आणि लौकिक यातील फरक आहे. या अरुंटा जमातीत टोटेमिझम नावाची एक प्रथा होती. त्यांची जमात वेगवेगळ्या कुळांमध्ये विभागलेली होती आणि प्रत्येक कुळाचं एक चिन्ह होतं, एक प्रतीक, ज्याला ते टोटेम म्हणायचे. हे टोटेम काहीही असू शकतं, एखादं कासव, एखादं झाड किंवा एखादी नदी, आणि या टोटेमला ते पवित्र मानत. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये का? हे टोटेम म्हणजे देव किंवा कोणतेही अलौकिक शक्ती नव्हती. आणि इथेच डुर्खाइम यांना एक मोठा क्लू मिळाला की धर्माला अस्तित्वात राहण्यासाठी देवाची गरज नाहीये. तर मग आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडूया. एकीकडे आहे टोटेम जे पवित्र आहे, दुसरीकडे आहे ते कुळ म्हणजे तो समाज. या दोन्हींचा संबंध काय आणि यातून डुर्खाइम त्या अंतिम क्रांतिकारक निष्कर्षापर्यंत कसे पोचले? डुर्खाइमचा तर्क एकदम सरळ आणि सोप्पा होता. बघा, स्टेप बाय स्टेप जाऊया. 1. कुळ आपल्या टोटेमला पवित्र मानतं, बरोबर. 2. हे टोटेम दुसरं तिसरं काही नसून त्याच कुळाचं प्रतीक आहे, त्यांचं चिन्ह आहे. आणि 3. साहजिकच त्या कुळाचे सदस्यसुद्धा पवित्र आहेत, कारण त्यांच्यावर त्या टोटेमचा ठसा आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो की टोटेमची पूजा करून ते कुळ खरं तर स्वतःचीच पूजा करत आहे, आपल्या समूहाची, आपल्या एकतेची पूजा करत आहे. आणि हाच डुर्खाइम यांच्या सिद्धांताचा गाभा आहे, जो या वाक्यात अगदी स्पष्ट दिसतो. धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून रूपांतरित समाजाचीच पूजा होय. म्हणजे जेव्हा लोकांना वाटतं की ते देवाची पूजा करत आहेत, तेव्हा ते खरं तर त्या देवाच्या रूपात आपल्या समाजाची, आपल्या एकतेची आणि आपल्या मूल्यांचीच पूजा करत असतात. मग धर्माचं मुख्य कार्य काय? डुर्खाइमच्या मते धर्माचं सगळ्यात मोठं काम आहे सामाजिक एकता निर्माण करणं. जेव्हा सगळे लोक एकत्र येऊन सण उत्सव साजरा करतात किंवा एखादा विधी करतात, तेव्हा ते आपले वैयक्तिक मतभेद विसरतात आणि एका मोठ्या समूहाचा भाग बनतात. हीच सामाजिक एकता कोणत्याही समाजाला टिकून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. डुर्खाइमचा हा सिद्धांत येऊन 100हून अधिक वर्ष झाली, पण तो आजही खूप महत्त्वाचा मानला जातो. पण अर्थात प्रत्येक मोठ्या सिद्धांताप्रमाणे यावरही काही टीका झाली आणि काही प्रश्न उभे राहिले. जसं की काही विचारवंतांनी प्रश्न विचारला की आधुनिक जगात जिथे अनेक वेगवेगळे धर्म एकत्र राहतात, तिथे धर्म एकतेऐवजी गटागटांमध्ये वैर निर्माण करू शकत नाही का? हे सुद्धा धर्माचं एक नकारात्मक कार्य असू शकतं. स्वतः डुर्खाइम यांनी सुद्धा म्हटलं होतं की जुने धर्म मरतात आणि त्यांची जागा नवीन धर्म घेतात. आणि हे नवीन धर्म म्हणजे देवदेवतांचेच असतील असं नाही. त्यांनी सुचवलं होतं की लोकशाही किंवा राष्ट्र यांसारख्या कल्पनासुद्धा एका नव्या धर्माचं रूप घेऊ शकतात, ज्यांच्यासाठी लोक एकत्र येतात, त्याग करतात. आणि हाच विचार आपल्याला या विवेचनाच्या शेवटी एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतो. जर डुर्खाइम यांचं म्हणणं खरं असेल आणि समाज स्वतःचे देव निर्माण करत असेल, तर मग आजच्या जगात आपण नकळतपणे कशाची पूजा करत आहोत? आपले नवीन टोटेम कोणते आहेत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.